त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाका. रस्त्यावर थुंकू नका, घाण टाकू नका असं आवाहन बऱ्याचदा केलं जातं. अनेक सामाजिक संस्था असतील, महानगरपालिका असेल, यांच्याकडनं हे सातत्याने आवाहन केलं जातं. महानगरांमध्ये तर असं रस्त्यावर थुंकणं असेल किंवा कचरा टाकणं असेल याच्यावर मोठा फाईन सुद्धा लावला जातो. मुंबईमध्ये तर जे मुंबई BMCचे स्क्वॉड आहेत ते कारवाई करतात, फाईन घेतात आणि ते साफ सुद्धा करायला लावतात. पण एखाद्याला रस्त्यावर थुंकू नको किंवा का थुंकलास असा जाब विचारला म्हणून एका वृद्धाला बेदम मारहाण झालेली आहे. ही घटना घडली आहे ठाण्यामध्ये. ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलजवळ ही घटना घडलेली आहे. काल संध्याकाळी साधारण 6 वाजताची ही घटना आहे, ज्याच्यामध्ये एक कपल म्हणजे वयोवृद्ध होते दोघंही. ते फुटपाथवरनं चालले होते आणि त्यावेळी कारमध्ये बसलेल्या एक जो कार ड्रायव्हर होता त्याने रस्त्यावर थुंकलं, तिथे गुळणा केला आणि याचा जाब त्या कपलने त्या वृद्ध माणसाने, वृद्ध जे आजोबा होते त्यांनी विचारला. रस्त्यावर थुंकू नको किंवा घाण करू नको असं ते त्या कॅब चालकाला म्हणाले, त्या ड्रायव्हरला म्हणाले. याचा राग त्या कॅब चालकाला आला आणि त्याने थेट त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार ठाण्यामधल्या त्या फुटपाथवर सुरू होता. ज्युपिटर हॉस्पिटलच्या समोरचा जो भाग आहे तिथे हा सगळा सुरू होता. लोकसुद्धा जमा झाले होते. त्या कॅब चालकाने, खरं तर तो परप्रांतीय कॅब चालक होता, त्याने थेट दगडसुद्धा उचलला होता त्यांना मारण्यासाठी आणि त्यानंतर त्यांना शिवीगाळसुद्धा मोठ्या प्रमाणात केली. हा व्हिडिओ काय आहे ते तुम्ही सुरुवातीला पहा. फिर भी कदर किया ना, मैं नहीं बोल रहा हूँ उल्ला कर रहा हूँ, मुंह धो रहा हूँ, चुप कर रहा हूँ. आते किधर से ये लोग? इंग्लिश की औलाद. तर हा व्हिडिओ काल दिवसभर व्हायरल झाला. अनेक पोस्टसुद्धा त्याच्या आल्या, लोकांनी त्याच्यावर रिॲक्ट केलं आणि अशा पद्धतीनं यांना मारणं किंवा स्वच्छतेबद्दल बोलणं हे काही चुकीचं नाही असं म्हणण्यात आलं होतं. त्यानंतर काल रात्री जे शिवसेना ठाकरे गटाचे सुमित बोराडे आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे नितेश पाटोळे आहेत, ह्या दोघांनी मिळून या जो कॅब चालक आहे त्याला शोधून काढलं. रात्री उशिरा त्यांनी त्यांना शोधून काढलं. त्यानंतर त्यांनी त्याला चोप दिला आणि त्याला थेट पोलिसांच्या हवाली केलेले, पोलीस स्टेशनमध्ये त्याला हवाली केलेला आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी पोलिसांकडे केली. पण हे प्रकरण इथपर्यंतच थांबत नाहीये. याचा व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, तो थेट एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला. खरं तर आज एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत, पण त्यातनं सुद्धा वेळ काढून एकनाथ शिंदेंपर्यंत जेव्हा हा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला भयंकर चीड आली, राग आला आणि त्यांनी थेट आयुक्तांना फोन केला. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना त्यांनी फोन करून त्या कॅब चालकावर त्यांनी 307चा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. तात्काळ त्याच्यावर तो गुन्हा दाखल करा असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ काय आहे, त्यांनी काय आदेश दिलेले आहेत ते सुद्धा पहा. त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाका इमिजिएट. म्हणजे परत कोणी अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय आणि कचरा का टाकला म्हणून विचारलं म्हणून हा तुमको नको. हा हे त्याला बरोबर त्याच्यावर 307 कलम करून टाका. कारण कसं आहे, असं परत बघा, तो बिचारा, मी बघतोय त्याचा व्हिडिओ आणि त्याच्या मिसेसच्या समोर दोन्ही सिनियर सिटीजन आहेत. असं जर झालं तर काय कोणी म्हणजे कचरा टाकू नये, थुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? आणि त्याच्या हातात काहीतरी वरून काहीतरी घेत होता याला
दगड बिगड मारला असता तर तो मेला असता ना. तर ते अटेम्प्ट टू मर्डर करा लावून करा त्याच्यावर. हा. 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 तो बिचारा फ्रॅक्चर झालाय. तर एकनाथ शिंदेने तर आता आदेश दिलेले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे, पण साहजिकच आहे. म्हणजे एखाद्या आपण बघतो की जेव्हा आपण शहरामध्ये फिरत असतो, अनेक ठिकाणी जात असतो, तेव्हा अनेक असे लोक असतात जे रस्त्यावर थुंकत असतात आणि घाण तिथे करत असतात. रेल्वे प्लॅटफॉर्म्स असतील, जिने असतील, इथे सुद्धा अशा अनेक आपण घटना बघत असतो. स्वच्छता कर्मचारी ते सगळं साफ करत असतात, पण ही लोकं सुधारायचं कुठेही नाव घेत नाहीत. आणि अशातच एकाने त्याला जाब विचारला तर त्याला थेट जीवे मारण्याचा प्रयत्न त्या कॅब चालकाकडनं झालेला आहे. अशा घटनांबद्दल तुमची काय मतं आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.